महाराष्ट्रभर पुण्यतिथ्या चालू आहेत. प्रत्येक माणसाला वाटतं घरामध्ये माझं वर्चस्व असावं, बरोबर. प्रत्येक माणसाला वाटतं गावामध्ये माझं वर्चस्व असावं. बाबा खरंय खोटं? प्रत्येक माणसाला वाटतं तालुक्यात माझं वर्चस्व असावं. मग याच्यासाठी पैसा कामाला येत नाही. पैशानं जगावर राज्य करू शकत नाहीत तुम्ही. ऐका, ताकदीनं जगावर राज्य करू शकत नाहीत. सौंदर्यावर जगावर राज्य करू शकत नाहीत. का? माणसाचा स्वभाव चांगला पाहिजे. स्वभावाने माणसाला सगळं जग जिंकता येतं. महाराज 2 वाक्य कीर्तनातले घेऊन जा. आता महिला मंडळी आहेत, संक्रांतीला इतकी पावडर लावतात, इतकी पावडर लावतात. घरातल्या गावातल्या कोणत्या गल्लीत शिरलं नुसत्या पावडरीचा वास येतो. यांना त्या कंपन्याचे नावं तरी कुठून माहीत होतेत काय काय? मी तेच विचार करतोय. ऐका, पण ऐका, पुरुष असतील महिला असतील, आपण चेहऱ्यावर प्रेम करतो, बरोबर. पण जसं माणसानं चेहऱ्यावर प्रेम करावं तसं अंतःकरणातल्या विचारावर सुद्धा प्रेम करावं. अंतःकरणामध्ये वाईट विचार असतील त्या विचाराला पराभूत करा, चांगले विचार धारण करा आणि या जगावर राज्य करा. ऐका, तुमचा चेहरा सुंदर असेल तर तुम्ही कुणाच्या तरी प्रेमात पडू शकता, पण तुमची जीभ जर गोड असेल तर सगळं जग तुमच्या प्रेमात पडू शकतं. निवडणूक आली ना महाराज, पैसाच वाटायचा नाही. दुश्मन जरी असला का जे अरे तुमच्या नामच्या लय दिवसापासून संबंधित बसता, बरं का, एवढंच म्हणा. आळंदीला राहायला गेलो, नगरसेवक आला माझ्याकडे, तेव्हा माझं मतदान कार्डच नव्हतं असं आळंदीत. आता ते पण भांबेल गिराईक होतं, निवडणुकीला उभा राहिलेलं झोपेतच आवडत होतं. सकाळ सकाळ माझ्याकडे आलं, महाराज जी अरे तुमचे आमचे 3 पिढ्यापासून संबंधित. मी म्हणलं मी गेल्या वर्षीच आलो आळंदीला राहायला. म्हणजे आता हे निवडणुकीचे प्रकार. हा अहो म्हणलं काय रॉंग नंबर लागला म्हणले म्हणले. अहो पण म्हणलं मग मतदान कार्ड आले, पुन्हा फिरून आलं माझ्याकडे ते. लक्षात घ्या, गोड बोलता आलं पाहिजे माणसाला. ज्या माणसाला गोड बोलता आलं ना महाराज, त्या माणसानं जगावर राज्य केलं. मुखी अमृताची वाणी देवदेवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी. अमृतासारखी वाणी ठेवली पाहिजे. जगावर राज्य करायचंय ना, मला खरं सांगा बाबा, घरातल्या एका माणसावर जर आपण हात उघडला, बाबा तुम्ही तुमच्या बायकोच्या अंगावर हात उघडला, म्हणजे आता बायको हात उघडायची कोणाची टाप नाही जवळजवळ, पण आपण गृहीत धरू, तेवढाच आनंद घेऊ आपण मनातली मनात. हा आपण हात उघडीला ती पाय उघडी ती. मग हा तुम्ही जेणेकरून हात जर उघडला त्या बायकोचं मन जिंकू शकता का भाऊ? नाही. आणि ह्याच हाताला दुसरा हात जर जोडी लावला आणि ह्या जगामध्ये फिरले, सगळं जग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलं. ऐका, माझ्या प्रभू रामचंद्राला कैकईमुळे वनवासाला जावं लागलं, बरोबर. माझा राम उद्या गादीवर बसणार होते. सगळ्या प्रजेला आनंद झालता, सगळ्या प्रजेला. दशरथ राजानं कैकईकडे जावं, कैकईला म्हणावं, कैकई अगं माझा राम उद्या राजा होणार आहे. राजा सांग तुझी काय इच्छा आहे? कैकई पूर्ण करतो, माझं कर्तव्य आहे बायकोची इच्छा पूर्ण करणं. माझा राम तर उद्या गादीवर बसायचा आहे. कैकई सांग तुझी काय इच्छा आहे? कैकईनं म्हणावं, हे बा मी तुमची पत्नी आहे, पत्नीच्या इच्छा पूर्ण करणं हे पतीचं कर्तव्य असतं. माझी इच्छा पूर्ण करायची ना. दशरथ राजा म्हटले, हो कैकई तुझीच इच्छा पूर्ण करणार आहे ना. कैकईनं सांगावं, माझी इच्छा पूर्ण करायची ना, लहान्याला राज्य द्या आणि मोठ्याला वनवास द्या. ऐका, ज्या दिवशी माझ्या रामाला गादीवर बसायचं होतं, राजगादीवर, ज्या दिवशी राज्य अभिषेक व्हायचा होता, त्या दिवशी रामाला खांद्यावर बाण घेऊन आपली बायको घेऊन वनवासाला निघावं लागलं. प्रारब्ध माणसाचं कसं असतं बाबा. मग ऐका, प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. कौसल्या मातेच्या अगोदर कैकईच्या पायावर डोकं ठेवलं. वैर्याचा तिरस्कार करू नका, ऐका बरं का. कैकईच्या पायावर डोकं ठेवलं. भरताच्या डोळ्यात पाणी आलं टपकन. दादा ऐका बरं का, भाऊ भावाचं प्रेम कसं असतं हे रामायणातून शिकायला मिळतं. म्हणून आज या जगाला रामायणाची गरज आहे, या जगाला रामाच्या आचरणाची गरज आहे, या जगाला रामाच्या विचाराची गरज आहे.
भरताच्या डोळ्यातून पाणी आलं. दादा ऐका ना दादा, आज खऱ्या अर्थानं या राज्याचे मालक तुम्ही होतात, राजा तुम्ही होतात. माझ्या आईमुळं कैकईमुळं दादा तुम्हाला 14 वर्ष वनवासाला जावं लागतंय. आणि मग दादा ऐका ना, खरं पाहिलं तर कौसल्या मातेच्या अगोदर तुम्ही कैकईच्या पायावर का डोकं ठेवलं दादा? ऐका, माझ्या प्रभू रामचंद्राच्या मुखातले वाक्य ऐका. भरता ऐक रे, कैकई तुझी आई आहे आणि माझी थोडीच काही वैरी आहे. कैकई माझी सुद्धा आई आहे ना रे. सावतर आई आहे काय आणि सख्खी आई काय? माझी सुद्धा आईच आहे ना. मग ऐका ना दादा, जन्मदात्या आईच्या अगोदर सावतर आईच्या पायावर डोकं का ठेवलं दादा? तेव्हा माझ्या प्रभू रामचंद्राच्या मुखातले वाक्य ऐका. ऐक रे भरता, कैकईनं मला वनवासाला पाठवलंय. हा तिचा दोष नाही, मी वनवासाला जातोय हे माझं प्रारब्ध आहे. याला विचार म्हणायचा. माय कैकई ना दोषी नव्हे दूषितात, राज्य त्याग कानन यात्रा असे सर्व जात. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे कळणाऱ्याला आहे. हे भरता ऐक रे, तू हे राज्य म्हणतोस, संपत्ती माझी म्हणतोस, ऐक ना. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. अरे ही संपत्ती, ही ताकद, हे स्वप्नातलं फळ आहे. आणि ऐका भरता, हे माझं प्रारब्ध आहे बर का. माणूस चुकीचा आहे म्हणून माणसाला दोष द्यायचा असतो का? हा, कैकई माझी वैरी नाही. अरे कैकई सुद्धा माझी आई आहे म्हणून मी तिच्या पायावर डोकं ठेवलं. का ठेवलं? महिला मंडळी ऐका. अरे जगावर माझी सत्ता आहे रामा. भरता, जगावर माझी सत्ता आहे. या विश्वातलं पान माझ्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. या विश्वातला प्रत्येक माणूस माझ्या सत्तेशिवाय श्वास घेऊ शकत नाही. मी आजही राजा आहे आणि वनवासाला गेलो तरीही राजा आहे. अरे माझ्या कैकईमुळं वनवास कशाला म्हणाव ते मला पाहायला मिळतोय म्हणून कौसल्या मातेच्या अगोदर कैकईच्या पायावर डोकं ठेवलं. आईचा तिरस्कार केला का? नाही केला. तिच्या जागेवर जर आपण असतो तर इच्छामुळं मोह वाटोळ झालं. इच्छामुळं म्हणलो असतो का नसतो? हा, अहो भावकीचे जर भांडणं लागले ना, माणसं जमिनी किती ती एकमेकाची जिरायसाठी फक्त भावकीच्या भांडणं लागाव. हे बांधा उभा राहतोय ह्या बाबळीपासून त्या बाबळी पोहोत आखी इकीन पण तू जिरीन. अक्का म्हणून एकमेकाची जिरायला निघला भाऊ. तू आपला देव कर परमार. आणि जर तू जिरिली नाही ना, मी माझ्या बापाच्या पोटचा नाही. ऐका काय गरज आहे का? हा, देव करायचा, आपला परमार्थ करायचा महाराज. हा नाही, आपली लोक आपल्या लोकाच्या मुळावर उठली म्हणून कुणीही सुखानं तुकडा खात नाही महाराज. ऐका, रामानं कैकईचा तिरस्कार केला का? सांगा मायला. नुसत्या पावडरी लावून फिरत जाऊ नका तुम्ही. कधीतरी देव धर्म करीत जा. नवऱ्यातला देव पाहायला शिका. ऐका, वनवासाला गेल्याच्या नंतर बर का दादा, वनवासाला गेल्याच्या नंतर सीता माता बरोबर होती. आता तुमच्यासाठी सांगतो, प्रभू रामचंद्र बरोबर असताना सोन्याचं हरिण पाहिलं. महिला मंडळी, सोन्याचं हरिण पाहिलं आणि सोन्याच्या हरणाचा मोह झाला. कोणाला? सीताला. बराबर आहे, मला म्हणू नका तुम्ही. हा, सीतेला सोन्याच्या हरणाचा मोह झाला आणि त्याच्या पुढं नवऱ्याची किंमत शून्य वाटली. ऐका बाबा, रामाची किंमत शून्य वाटली. रामाकडं आग्रह केला, नाथा मला ते हरिण आणून द्या. मज आणून द्या हो हरिण अयोध्या मज नाथा. सुरदा हा नाही, एक तर अगोदरच मी बेसूर आहे, त्याच्यात तुम्ही बेसूर वाजलं म्हणजे हे जायचे पळून हाय ते बसलेले ते. हा ऐका, नाथा
मला ते हरिण आणू द्या. महिला मंडळी ऐका बरं का, आपला नवरा या जगाचा मालक आहे. हा, आपल्या नवऱ्याशिवाय या जगात कुणाचीच सत्ता नाही. किंमत शून्य वाटली कशाच्या पुढं? सोन्याच्या पुढं. नवऱ्याकडे आग्रह केला, नवरा हरणाच्या मागं पाठवला. परिणाम असा झाला, दुःख रूपी रावण जीवनात आला. याच्याहून काय शिकायचं? जी बाई सोन्याच्या मागे पळाली, जी बाई संपत्तीच्या मागे पळाली, त्या बाईच्या आयुष्यात दुःखरूपी रावण आल्याशिवाय राहत नाही. हे आपल्याला रामायण शिकवतं दादा. हे शिकायचं. आणि तिकडं रावणाने मग पळून नेल्याच्या नंतर आखी लंका सोन्याची होती तिकडं अशोकवनात. मग तिथं किती आनंद व्हायला पाहिजे होता. मग तिकडं गेल्यावर छाताड पडून घ्यायला लागली. या ना, घेऊन जा ना. मग अगोदर तुला कळत नव्हतं का? हा, नवरा हाई तवार त्याच्यात देव पाहायला शिका. दिवसभर ते रानातून काम करून येतंय महाराज. वा, दिवसभर काम करून येतंय. हा, ते घरी आलं आणि हिला म्हणा मंगल पाणी दे. ढोसा काय जाणार आहे का? बैल येतो ढोसा. हा, ते दिवसभर काम करून येतंय रानातून, येणे घर जावं. मंगल जेवायला दे. गिळा. अर्थयासाठी दिवसभर ते उपाशी मेलय रान रान. आणि तू नुसता कोंबडा का पाडीत गावात हिंडती. आणि काय उपयोग आहे ते कपाळाला एवढं मोठं कुकू लावून? ऐका, अहो सीतेसारख्या बाईची जर हिगत होते आयुष्यात, नवऱ्याचं जर किंमत कळत नाही, दुःखरूपी रावण येतोय. तिकडं गेल्याच्या नंतर सगळी लंका सोन्याची होती भाऊ. मग तिथं आनंदी जीवन जगायला पाहिजे होतं ना. तिथं रामाचा धावा करू लागले. धाय मोकलोनी रडती सीता, धाव रघुनाथा भेट दे आता. मारीश मामा हरिण होवनी, राम नेले दूरवनी. लक्ष्मण रेषा ओलांडुनी, धाव रघुनाथा भेट दे आता. नाथा धावा. कधी किंमत कळाली? नवरा दूर गेल्याच्या नंतर. तसं ऐका गावकरी मंडळी, आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये जोपर्यंत सात्विक माणसं आहेत तोपर्यंत ती माणसं जपायला शिका. बरोबर भाऊ? एकदा का चांगली माणसं आयुष्यातली गेली की लक्षात ठेवा, गये हुए कभी आते नहीं, बस उनकी याद आती है. विठाला विठाला. चांगली माणसं जपायला शिका. लक्षात ठेवा, भगवंतानी जन्म घेतला, अवतार घेतला. भगवंत तरी अवतार कशासाठी घेतो? हा, भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाशी सहारी. भक्ता राखे पाया पाशी. आपल्याला आता काय कमी ओव्हर राहिले, त्याच्यामुळे ते जास्त रन काढायचे आम्हाला. हा, कमी बॉल मध्ये. यांना भोका लागलेले ते बसल्या बसल्या शेद्याला बसल्या मला खाली. ऐका, आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतोय. लक्षात घ्या, भाऊ बाबांनी सुद्धा अवतार घेतला. कशासाठी घेतला? हा, उद्धरया जन जड जीवा. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी भाऊ बाबांनी अवतार घेतला. भगवंताला अवतार याच्यासाठीच घ्यावा लागतो. कशासाठी? धर्मावर संकट आलं की संकट बाजूला करण्या, धर्माचे पालन जय हो करणे पाखंड खंडन. वा वा वा. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, याच्यासाठी देव अवतार घेतो. त्या काळात सुद्धा महिला मंडळी ऐका, आताच्या महिला तर बऱ्या आता, त्या काळात सुद्धा अनेक राक्षसीनी होत्या. हा, त्या काळात सुद्धा अनेक राक्षस होते. ते राक्षस काय करायचे? चांगल्या लोकांना त्रास द्यायचे, साधू लोकांना त्रास द्यायचे, सज्जन लोकांना त्रास द्यायचे.
शेवटी या पृथ्वीला भारच सहन व्हायना. सोसेना से भार मज आता, पृथ्वीला भार सहन व्हायना. आणि लक्षात घ्या, चांगली माणसं आपल्या परिसरात जन्माला आली की समजून घ्यायचं हा संताचा अवतार आहे. लक्षात घ्या, मी माझ्या आयुष्यात बाबा 3च फक्त शांतीब्रह्म महात्मे ऐकले, त्यातले 2 पाहिले. मला तोंड चोपडेपणा करायचा नाही. पहिले शांतीब्रह्म होऊन गेले या पृथ्वी तलावावर नाथ बाबा. दुसरे शांतीब्रह्म होऊन गेले म्हणजे आहेत. दुसरे शांतीब्रह्म आळंदीचे कुरेकर बाबा. आणि लक्षात घ्या, तिसरे शांतीब्रह्म कोण असतील तर ते आपले आदिनाथ बाबा महाराज. त्या महात्म्याला पाहिलं तरी माझे डोळे भरून येतात महाराज. कुणी पण जवळ जाऊ द्या आदिनाथ बाबांच्या. माय जशी डोक्यावरून हात फिरवते तसं बाबा डोक्यावरून हात फिरवणार, जवळ घेणार, गालावरून हात फिरवणार. आणि खऱ्या अर्थानं असे महात्मे तुमच्या आमच्या या दरबारात जन्माला येतात, राहतात. ही आपली लाखो जन्माची पुण्याई आहे, पण हे महात्मे आपल्याला कळाले पाहिजे. ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते लाभावी न करते, ऐशी कळवळ्याची जाते करी लाभावी न करते, करी लाभावी न करते, ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी खरं पाहिलं, आदिनाथ बाबांकडं पाहिलं की महाराजांचं प्रमाण आठवतं. ऐशी कळवळ्याची जाते. लक्षात ठेवा, परी लाभावी न प्रीती, हे बाबाकडं पाहिल्याकडं लक्षात येतं. आणि दृष्ट लोक जन्माला आले की साधू मंडळी काय करतात, त्यांना विरोधानं जिंकत नाहीत, प्रेमानं त्यांना जिंकतात आणि त्यांना साधू म्हणतात. रामानं कैकेयीचा तिरस्कार केला नाही म्हणून जग डोक्यावर घेतंय. विसोबा खेचराचा ज्ञानोबारायानं तिरस्कार केला नाही त्रास देऊन म्हणून जग डोक्यावर घेतंय. मंबाजी बोलने एवढा त्रास दिला तुकोबारायाला, तुकोबारायानं तिरस्कार केला नाही म्हणून जग डोक्यावर घेतंय. एक प्रसंग सांगल तुम्हाला, हा वामन भाऊंच्या जीवनातला. वामन भाऊंनी खऱ्या अर्थानं पाहिलं, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. इथं कोरडगावला एक बैल होता, बैल कठाळ्या, माहिती आहे ना? तो कठाळ्या गावातले माणसं मारायचा, बैल मारायचा, सगळं गाव वैतागलं. शेवटी वामन भाऊंना सांगितलं त्या गावातल्या लोकांनी, बाबा भाऊ आता तुम्ही काहीतरी करा. वामन भाऊ त्या गावात कीर्तनाच्या निमित्तानं गेले, त्या कठाळ्याच्या समोर उभा राहिले आणि ऐका, त्या कठाळ्याला एकच शब्द बोलले, भाऊ आता लय पाप केलंस म्हटले, तू लय माणसं मारलेस, लय बैल मारले म्हणले, आता माझी भेट झाली ना, चल आता उद्धार करून घे म्हटले तुझा, चल माझ्या बरोबर गडावर. वामन भाऊ त्यांच्या टांग्यात बसले आणि तो बैल सुद्धा भाऊच्या टांग्यामागे गडावर गेला. ही ताकद वामन भाऊ महाराजात होते. अहो निर्जीव प्राण्यावर सुद्धा या माणसांनी कृपा करावी. मी म्हणतो, रेड्याच्या मुखातून वेद बोलवणारे पहिले संत ज्ञानोबाराया झाले आणि कठाळ्याला सुद्धा वाच्या सिद्धी, कठाळ्याला सुद्धा चांगले विचार देऊन आपल्या मागे गैनीनाथ गडावर न्यावं, हे वामन भाऊ महाराज झाले. आणि तिथं गेल्याच्या नंतर महाराज त्या कठाळ्याचा सुद्धा उद्धार झाला. अजून प्रसंग सांगतो, गैनीनाथ गडावर एकादशीचा प्रसंग होता बाबा. सगळे वारकरी झोपलेले होते, पाऊस पडत होता. आता यादव बाबाची जिथं समाधी आहे ना, त्या ठिकाणी पत्रे होते पहिले, तिथं सगळे वारकरी झोपले. वामन भाऊ महाराजांनी कंदील रातच्या 1-2 वाजता कंदील लावला, असं पाहायला गेले आपले वारकरीचे हाल, कोण कुठं झोपले. वामन भाऊ महाराजाला सहज 4 व्यक्ती दिसले त्या मंदिराच्या मागे एका खदानीत लपताना. वामन भाऊ महाराज त्यांच्या खोलीत गेले,
त्या काळाचे वारकरी होते किसनदेव आणि दगडूबा. त्यांना अरे तुरे बोला ग चोपदार होते. हा भाऊ गेले, ए किसन्या, अरे दगड्या. भाऊचं बोलणं ते ओठा म्हणले, तिथं त्या खादानीत कुणीतरी लपलेलं पाहिलंय मी, कोणी ते जा आणि पान त्यांना घेऊन या. हे दोन्ही चोपदार त्यांच्याकडे गेले. कोण म्हटले तुम्ही? आता या चोरांना सुद्धा माहित होतं भाऊचा कस काय ती. हा भाऊची वाचा सिद्धी, इथं खोटं बोललेलं जमत नाही. ते चोर म्हणले, आम्ही खरं सांगतो बा, आम्ही चोरी करायला आलोत म्हणले. 4-5 दिवसापासून बायकाला लेकराला काही खायला नाही. चला म्हटले, मग भाऊंनी बोलवलाय तुम्हाला. घाबरायला लागले, पण त्यांना माहिती होतं भाऊ तोंडानं जरी वाईट शब्द बोलत असले रागाने, तेवढंच आईचं अंतकरण सुद्धा भाऊंचं आहे हे त्या चोराला सुद्धा कळालं. ऐका, ते दोन्ही चोपदारांनी भाऊ बाबाकडे आणलं त्या चोरांना. भाऊ बाबांना विचारलं, का रे कुणकडे आलतात? काही नाही भाऊ, 4-5 दिवसापासून घरी अन्न नाही खायला बायकांना पोरांना, तर चोरी करायसाठी आलतो म्हणले. आम्ही चोरी करायसाठी आलतात का? बरं बरं. तुम्ही जेवलात का? वामन भाऊंचे शब्द. नाही जेवलोत भाऊ. चोपदार दगडूबा, अय किसनदेव, यांना जेव घाला म्हणले. चोरांना जेव घातलं वामन भाऊंनी, पोटभर. आराम करा म्हटले. इथं आराम केला आणि सकाळी निघताना त्यांना झेपत नव्हतं एवढं धान्य वामन भाऊंनी त्या चोरांना दिलं. पुढच्या एकादशीला 4ही चोर होऊन गडावर आले आणि वामन भाऊच्या हातानं माळी घातल्या. विरोधानं नाही, प्रेमानं. करोनीचा यास शिकविली, करोनीचा यास शिकविली, करोनीचा यास शिकविली, करोनीचा यास शिकविली. सहज बोलते हिता उपदेश, करोनीचा यास, करोनीचा यास शिकविली. सहज बोलणे हित उपदेश. शत्रूचं सुद्धा प्रेमानं मन जिंकलं भाऊ, प्रेमानं. आणि ऐका, प्रत्येक युगामध्ये भगवंत अवतार घेतो का? पापी लोक अवतार आल्याच्या नंतर, पापी लोक वाढल्याच्या नंतर. त्या काळात या पृथ्वीला सुद्धा दृष्ट लोकांचा भार सहन व्हायना, म्हणून ही पृथ्वी कुणाकडे गेली? ब्रह्मदेवाकडे. ऐका, ब्रह्मदेवाकडे गायीचं रूप धारण करून गेली पृथ्वी. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा, अरे लई दृष्ट लोक जन्माला आले या पृथ्वीवर देवा, लई दृष्ट लोक जन्माला आले, एवढं पाप वाढलं की या पापाचा भार देवा आता मला सहन व्हायना. ब्रह्मदेवा, काहीतरी युक्ती करा, तुम्हाला अवतार घ्यावा लागल. ब्रह्मदेवानं सगळ्याला फोन लावले. तेव्हा जिओचे कार्ड नव्हते, तरी पण फोन लावले, सगळ्याला फोन लावले, मीटिंग बोलून घेतली. त्यावेळेची मीटिंग होती ती, आत्ताची मीटिंग नव्हती. आत्ताची गावगाड्यातली भली 300-400 लोकांची मीटिंग बसली आणि बायको गेली त्या मीटिंग मध्ये आणि नवऱ्याकडे फक्त असं केलं. 400 लोकातून नवरा उठला, तिच्या पुढे गेला. का रे? ही म्हणली, काम काहीच नाही, पर फक्त या बोटात पावर किती येते तपाशीत होती. हे बघा मग, खरं का? मग आत्ताशी कळालं ह्या बोटात लई मोठी पावर आहे. अजून पहिल्या काळात बायका भ्यायच्या महाराज, आता भेटत नाही. आपणच गप का शिकरणे गप बसणे. ती फक्त म्हणली ना, मी चालले माझ्या बापाकड, हा बघ हे गार पडतोय. लक्षात घ्या, एक जणाचे आशे भांडणं झाले, बायको संग आशे भांडणं झाले. ते गेलं पोस्ट ऑफिस मध्ये. पोस्ट ऑफिसवाल्याला म्हणलं, आपली बायको हरवली, म्हणला तक्रार घ्या. पोस्ट ऑफिसवाले लोक म्हणले, तक्रार पोलीस स्टेशन मध्ये द्यावं लागते, तू पोस्ट ऑफिस मध्ये आला. ते म्हणला, आनंदाच्या भारत कुठं जावं तेच कळालं मला. बायको हरवली आणि तेव्हा आनंद झाला. याला दोघा नवरा बायकोचे इतके भांडणं लागले, इतके भांडणं लागले महाराज. बायको भांडणं चालू करत असताना नवऱ्याला काय म्हणली, आता जर जास्त बोललात ना, मी डायरेक्ट मायराला जात असते माय बापाकडं. नवरा म्हणला, चालू भांडणं असताना असं आनंदाचं काही जर बोलीस तर खबरदार म्हणला. आता मॉडर्न युग आलं महाराज, मॉडर्न युग. हा, बोलता बोलता सुन सासून म्हणली, आता इकडं थोडं प्रमाण कमी. ते महिला मंडळी ते कटिंगीच्या दुकानात जातात ना भावाया कापायला, ते आपल्याला नाही नाव येते सगळं ते काय असतं ते. बरं ते भावाया कम कापी ते त्याचा मिळ. बरं काय आंब्याच्या फांद्या नाही चालता चालता घराला अडका त्या. बरं आता आम्ही कापित होत का? आमच्या कुठं एखाद्या घराला अडकलेलं दिसले का केस तुम्हाला? हा, ते कुठं काही करायचं महाराज, कुठं काही करायचं.
एक माता माऊली, एक बाई शिकलेली पोरगी. सासूला म्हणली, सासूबाई मला 100 रुपये द्या, ब्युटी पार्लर मध्ये जायचंय, केस सरळ करून यायचे. सासू म्हणली, अगं घरातच केस सरळ कर बाबा, घरातच केस सरळ कर. नाही म्हणली 100 रुपये द्या, ब्युटी पार्लर मध्ये जायचं केस सरळ करायला. सासू म्हणली, घरातच केस सरळ कर. ही म्हणली, सासूबाई केस सरळ होत नाहीत घरात. सासू म्हणली, 6 महिने झालं लग्नाला, तो या आखं खानदान सरळ केलंच म्हणून तुला केस सरळ व्हायनास का? तुला साधी केस सरळ व्हायनात का? म्हणली बाई हा हे असं आलंय महाराज. जेवढ्या शिकलेल्या सुना तेवढे घरवाल्याचे हाल होते महाराज, तेवढे. आणि आता म्हणते शिकलेली सून करायची महाराज. पहिल्या सुना होत्या, पहिल्या सुना म्हणजे सासूला आणि सासऱ्याला पाहिलं बोलीला तेव्हाच पुढं यायच्या. आता सगळं उलट झालं महाराज. विठाला पाप वाढलं. हा मी सांगत असतो बाबा, तुमचा काळ होता, घर मोठं होतं मेजर साहेब बरोबर, घर छोटं होतं, कुटुंब मोठं असायचं, शिक्षण कमी असायचं, पण माणसाचे विचार ब्रँडेड असायचे, एकमेकाविषयी प्रेम असायचं, म्हणून प्रत्येक माणसं जीवनात आनंद घ्यायचे. आता उलट झालंय. आता काय झालं माहितीये का? सगळं उलट. घर मोठं, कुटुंब छोटं, शिक्षण मोठं झालं, आणि जीनच्या पॅन्टीवर पोरी सिगरेट ओढायला लागल्या. खरंय खोटं? जीनच्या पॅन्टी घालतात पोरी, जीनच्या पॅन्टी. बरं ती केस जिकडं जाते तिकडं, त्या कुंकड का जायना महाराज? सगळी संस्कृती महाराज कुठं चालली? शिक्षण वाढलं पण संस्कृती हीन झाले लोक, संस्कृतीहीन. असंच काय झालं, एक प्रेम विवाह चालला होता, आणि आता इथं तरुण पोरं काही असतील, अरे प्रेमात पडायचंय ना. कुणाच्या पडायचं सांगू का तुम्हाला? ऐका, प्रेमात पडायचंय, वामन भाऊंच्या प्रेमात पडा, जग डोक्यावर घेऊन नाचल. प्रेमात पडायचंय, भगवान बाबाच्या, नारायण बाबाच्या प्रेमात पडा, जग डोक्यावर घेऊन नाचन. जग ऐका, मी एक वाक्य बोलत असतो बाबा. लड़का जान देता है लड़की के लिए, लड़की जान देता है लड़के के लिए. अरे जान देने से क्या मिलेगा, 2 गज जमीन नहीं मिलेगी तुम्हारे दफन के लिए. जान देना है तो दे दो इस वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा तुम्हारे कफन के लिए. आज आमचे मेजर साहेब माझ्या कीर्तनात बसलेले आहेत. मला वाटत नाही तुम्ही मेजर आहेत, मला असं वाटतंय साक्षात देव माझ्या कीर्तनात बसलेला. हा ह्या माणसाकडे द्यावं, पण तुम्ही आज देव झाले, इथून माग दानव होते तुम्ही. हा आज बाबाने माळ घातल्यापासून तुम्ही देव झाले महाराज. नाही इथून माग किती नळ्या हाणल्या असत्या तुम्ही, किती नाही, काय त्याचा हिशोब आहे का महाराज? म्हणजे हा शृंगारीले बाळ कौतुकी, तसं झालं. भाग्यवान आहेत महाराज. आणि ऐका महाराज, हा प्रपंच आहे. पाप वाढलं, किती पाप वाढलं. कुणाच्याही प्रेमात पडतात पोरं, कुणाच्याही प्रेमात पडतात. एक पोरग, आणि लक्षात घ्या, साधूच्या संताच्या प्रेमात पडलं तर जग डोक्यावर घेतोय. एक पोरग पोरीला म्हणायचं माझ्याशी लग्न कर. अगं तू फक्त माझ्या आयुष्यात तर ये, तुझ्यासाठी चंद्र तोडून आणीन, सूर्य तोडून आणीन. इतके ताकद आहे का? माग ठिगळं पडले, चंद्र सूर्य दिसते सगळे, आणि लोकांनी पोरीला म्हणतो चंद्र तोडून आणीन. हा बर खरंच आणि का बरं? ही काय म्हणते, तू तर माझ्या आयुष्यात ये, तुझं सोनं होऊन जाईल. अरे तुला वरण भात करता येणार, चांगली सोलनं करायला यायचं. हा हिला जर वरण भात करायला लावलं, खाली जळगाव, मध्ये चिखलवाडी, आणि वर तांदूळवाडी, हाही तशीच राहते. हा हे भात खाऊ घालती का चिखल खाऊ घालती काहीच कळा ना, आणि तुझ्या आयुष्याचं सोनं करून टाकेन. आणि काय झालं महाराज, नालायक लेकरं निघले आता. मी सांगत असतो भाऊ विनोदाच्या दृष्टिकोनानं, एक मुलगा मुलीच्या प्रेमात पडला, आणि ती पोरगी त्याला लाड आणि डुकराचं पिल्लू म्हणायची. काय म्हणायची? आता डुकराचं, आणि तो म्हणून घेत होता डुकराचं पिल्लू म्हणायचे. त्याच गावात मग कीर्तन भाऊ कीर्तनाला गेलो, मुक्काम केला, सकाळी चहा प्यायला त्याच पोराच्या घरी. आता बाप जायचा बेटा, कुंभार जायचा लोटा, बापच शेणा नव्हता. पोरग गेला आंघोळीला, आणि पोराचा मोबाईल बापाच्या खिशात राहिला. त्या पोरीला काय माहित बापाच्या खिशात पोराचा मोबाईल आहे. सकाळ सकाळ त्या पोरीने फोन केला, आणि फोन उचलला बापाने. पोरगी तिकडून म्हणले, काय रे डुकराच्या पिल्ल्या काय करतोस? आता बाप नालायक होता. बाप म्हणला, पिल्लू आंघोळी गेलोय, मी डुक्कर बोलतोय, बोल काय म्हणतोस म्हणला. हे असले पुढे नेऊन घालता महाराज बाबा. म्हणून लक्षात ठेवा, ज्या घरातला बाप शहाणा त्या घरातली लेकर शहाणी. विठाला मग त्या काळात असे दृष्ट लोक जन्माला आले,
देवा अवतार घ्या देवा, या दृष्ट लोकांचा संहार करा. ठरलं भगवंतानं अवतार घ्यायचा. बरं अवतार कुणाच्या घरी घ्यायचा? ज्या देवानं ज्या मातेच्या कुशीत यावं, त्या मातेची कुस्ती एवढी पवित्र पाहिजे ना. हा, कुस्त तेवढी पवित्र पाहिजे ना. मग इकडे मोठ्या थाटामाटात आपल्या देवकी मातेचं आणि वसुदेवाचं लग्न चाललेलं होतं. अगदी थाटामाटात वरात निघलेली होती. वरातीचा प्रकार तेव्हापासून आलेला आहे. देवकी मातेचं आणि वसुदेवाचं लग्न. सगळे नाचत होते पुढे. आणि त्या वरातीमध्ये आकाशवाणी झाली. काय झाली? आकाशवाणी सांगे तसे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. ए कंसा, आज जरी थाटामाटात त्यांची वरात काढीत असलास ना, हिच्याच पोटी येणारा एक दिवस 8वा पुत्र तुझा वध करील. कंसाचे तर हातात थरथर कापायला लागले. मग हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र जर माझा वध करीत असेल तर यांना जिवंत ठेवण्यात काय उपयोग? घेऊन या खड्ग मारावया धावला, हातो तो धरीला वसुदेवे. आपल्या बहिणीवर हातामध्ये खड्ग घेऊन कंस मारायला धावला. हिला जिवंत ठेवत नाही. मग वसुदेवानं सांगावं, ऐका बर का, ए कंसा, अरे स्त्री भ्रूण हत्या ही खूप वाईट आहे रे. स्त्री भ्रूण हत्येचं पातक खूप वाईट आहे कंसा. हवं तर हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुला मारणार आहे ना, तर 8व्या पुत्राचा वध कर, पण हिला नको रे मारू. मग दोघाला बंदी खाण्यात ठेवलं कंसानं. कुणाला बोला माता मावल्या, वसुदेवाला ना अजून देवकीला, दोघाला बंदी खाण्यात ठेवलं. आता शॉर्टकट सांगतो ऐका. दिवसा मागून दिवस गेले. पहिलं बाळ झालं देवकी मातेला, दुसरं झालं, तिसरं झालं, चौथं झालं, 5वं झालं आणि 6वं झालं. 6 लेकरं कंसानं कशी मारली ते गर्ग पुराणात लिहिलेलं आहे. तुम्ही घरी जाऊन वाचित बसा. सगळं सांगत बसल्यावर 8 दिवस मला कीर्तन मोडावं लागायचं नाही म्हणते. हा, 6 लेकरं कंसानं मारली, गर्ग पुराणात दिलेलं आहे. ऐका. 7वा गर्भ राहिला. तो कुणाचा राहिला? हा, तुमच्या कुणाचा? बलराम दादाचा. तो 7वा गर्भ कुणाच्या पोटात नेऊन घातला? योगाच्या द्वारे, योगाच्या मायेच्या, रोहिणीच्या पोटात. आणि ऐका, 8वा गर्भ देवकी मातेला राहिला. माझ्या 8वा गर्भ पोटामध्ये राहिला. असा तेजपुंज चेहरा झाला. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे, कंसाचे हृदय जळतसे. देवकीचे देवकीच्या चेहऱ्याचं तेज पाहून कंस असा अंतकरणातून जळू लागला. असे कंस गावागावात अजून लई मोठे. गावात सप्ताह चालला का त्या कंसाच्या असा हातून गोळा उठतो. गावातला एखादा माणूस मोठा झाला का त्या कंसाच्या असा हातून असं हृदय वडिलं जातं त्याचं. त्या कंसाचं चांगलं कोणाचं होऊन दिलं जात नाही. आणि लक्षात ठेवा, त्या देवकी मातेच्या पोटात भगवंताचा गर्भ राहिला. भगवंत आले आणि देवकी मातेचा तेजपुंज चेहरा खुलला. आणि असाच बुधवार रोजी, लक्षात घ्या, रोहिणी नक्षत्रामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचा रात्री 12 वाजता अवतार झाला. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव गोपाल श्री कृष्ण भगवान. आणि ज्या वेळेस भगवंत जन्माला आले त्यावेळेस काय ताने जन्माला आले? काय नाही, 8 वर्षाची मूर्ती. देवकी मातेला तर घामच फुटला. अरे बाळा, तुला कुणी म्हटलं पाहिजे ना माझ्याच पोटी जन्माला आला म्हणून. 8 वर्षाचा जन्माला आला.
अगं आई, मी तुला काही गोष्टी सांगण्यासाठी आलोय, पण ऐकणारे बाळा, मला भीती वाटते रे खूप. कशाची? अरे तो बाहेर तो कंस तुला मारायला टाकलेला आहे बघ, मला याची भीती वाटते. भगवान श्रीकृष्णानं म्हणावं, आई हे बघ, मी मारायला आलेलो नाही, मी कशाला आलोय? मारायला आलेलो आहे आई. त्याच्यामुळे तू ने टेन्शन राह. मग आई मला फक्त एक सांगायचंय. काय सांगायचंय? मी 8 वर्षाची मूर्ती का धारण केली हे बघ आई. मी जन्म घेतल्याच्या नंतर मला इथून उचलून कुठं न्यायचं? नंदाच्या घराला जय हो मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येथे. आई, मी छोटस रूप धारण घेतलं, जन्माला आलो की इथून उचलायचं आणि नंद बाबाच्या घरी न्यायचं. अरे कृष्णा, पण कसं न्यायचं रे? तू काळजीच करू नका आई, मी सांगतो तेवढं कर. भगवान परमात्मा एवढं सांगून अदृश्य झाले आणि भगवान परमात्म्यानं छोटासा अवतार घेतला, देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला. आणि लक्षात ठेवा, वासुदेवानं भगवान परमात्म्याला एका टोपलीत ठेवलं, डोक्यावर घेतलं. ज्या वेळेस भगवंताला डोक्यावर घेतलं त्यावेळेस वसुदेवाच्या अंगातल्या सगळ्या बेड्या गळून पडल्या. उचलीला कमलापती बाईचे बांधणे गळती, बाईचे बांधणे गळती, बाईची बांधणे गळती. उचलीला कमलापती बाईचे बांधणे गळती, बाईचे बांधणे गळती, बाईचे बांधणे गळती. अरे पण ऐका ना, भगवंताला डोक्यावर घेतलं आणि सगळ्याच्या सगळ्या बेड्या गळून पडल्या. यातून आपल्याला एक शिकायला मिळतं. काय? ऐका, ज्या दिवशी आपण देवाला डोक्यावर घेऊ, ज्या दिवशी आपण नारायण बाबाला, कानिफनाथाला, भाऊ बाबाला डोक्यावर घेऊ, त्या दिवशी आपल्या आयुष्यातल्या दुःख रूपी बेड्या गळून पडल्याशिवाय राहणार नाही. हे भगवंताचं आपल्याला चरित्र शिकवतं. म्हणून देवाला डोक्यावर घ्यायला शिका महाराज. आणि खऱ्या अर्थानं भगवंताचा अवतार झाला. अरे दासा सुख दैत्या भय. दासाला सुख झालं पण नास्तिक लोकाला त्याचं दुःख झालं. अभंगाचं कृष्ण गोकुळी जलमाला, कृष्ण गोकुळी जलमाला, कृष्ण गोकुळी जलमाला, कृष्ण गोकुळी जलमाला.
झाला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला. आणि खऱ्या अर्थानं वासुदेवानं भगवंताला डोक्यावर घ्यावं आणि सगळे बंधनं गळून पडले, बेड्या गळून पडल्या, बंदी खाण्याचे दरवाजे निघले आणि देव परीक्षा घेतल्याशिवाय कोणाला प्राप्त होत नाही. ऐका, तुम्ही महिला असतील पुरुष असतील, एकदा देवळात जातान 2-4 बाऱ्या घंटी वाजितान आणि पार देवाचे बाप होतान, चुकून नाही. ज्ञानोबारायाच्या सारखं सुद्धा देवानं सत्व पाहिलं तवा देव मिळाला. तुकोबारायाच्या प्रपंचाचा सुपडा साफ झाला तवा देव मिळाला. आलं लक्षात तुमच्या? देवानं परीक्षा घेतल्याशिवाय अजून देव कोणाला मिळालेला नाही. आणि खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, तुम्ही दुःख सहन केल्याशिवाय कोणतीच गोष्ट तुम्हाला सहजासहज प्राप्त होत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्या काळात सुद्धा देवानं परीक्षाच पाहिली ना वासुदेवाची. बाहेर आले, डोक्यावर देव आहे, मुसळधार पाऊस पडतोय, यमुनेच्या काठावर गेले तर यमुना माता खऱ्या अर्थानं दुथडी भरून वाहत होती. गुडघ्या इतकं पाणी लागलं, कमरे इतकं लागलं, छाती इतकं लागलं, गळे इतकं लागलं. शेवटी देवाला वाटलं आता बापाची कुठपर्यंत परीक्षा पावा. हा, भगवंतानं उजव्या पायाचा अंगठा पाण्याला लावला, स्पर्श केला आणि यमुना माता सुद्धा दुभंग झाली, बापाला वाट दिली जायला. लक्षात घ्या. वसुदेव गोकुळामध्ये गेले, नंद बाबाच्या घरी भगवान श्रीकृष्णाला ठेवलं. तिथं माया जन्माला आलेली होती. कोण? माया. महिला मंडळी म्हणा माया. माया जसं नवऱ्याचं नाव घेतो तसं म्हणा तुम्ही. सक्रातीला तो लय पार एकाव एक नाव आणि त्याच दिवशी उपाशी झोपिता त्याला. माया जन्माला आली आणि माया उचलली वासुदेवानं. वापस आले, बंदी खाण्यात गेले, माया तिथं ठेवली देवकी मातेपशी. आणि बघा आपोआप सगळे बंदी खाणे लागले आणि आपोआप अंगावर बेड्या आल्या पुन्हाची पुन्हा. काय ताकद असेल देवाची. ती माया रडायला लागली. सगळे दूध जागे झाले, कंसाकडे गेले. ओ कंस महाराज, काय अहो तुम्हाला मारणारा तो 8वा पुत्र जन्माला आला म्हटले. चला, कंस पळत आला, पाहिलं, अरे 8वा जन्माला येणार होता, ही तर 8वी आली म्हणली. हा, कंसानं तिच्या पायाला धरलं, गरगर गरगर बिंगून दगडावर आपटणार. ता माया कुठं गेली? आकाशात. आणि पुन्हा एकदा आकाशवाणी काय झाली? तुझा लागे वादी उपजला मजादी, उपजला मजादी, उपजला मजादी, लागे वादी उपजला मजादी, उपजला मजादी, उपजला मजादी. ए कंसा, अरे तू काय मला मारणार आहेस? तुझं लागी वधी उपजला मजादी. अरे तुला मारणारा तर माझ्या अगोदर तिकडे जन्माला आला म्हटले. असं म्हटल्याच्या नंतर कंस थरथर कापायला लागला. सगळ्या दूतांना सांगितलं, जा गोकुळामध्ये ज्या ज्या घरात ताने लेकरं असतील, ताने बालका असतील, त्यांना सगळ्याला मारा, सगळ्या बालकाला. आणि अनेक लेकरं मारले महाराज त्या गोकुळातले. ह्या दृष्टाला राग आला, त्रास झाला, पण गोकुळातल्या सगळ्या गवळणींना काय झालं? आनंद झाला. आणि खऱ्या अर्थानं गोकुळामध्ये सुद्धा समोर, घराच्या समोर कुणी सडा टाकायचं, कुणी रांगोळी. बुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. बुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. बुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, बुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, बुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. सगळ्या गवळणी आनंदानं गाणे म्हणायच्या. आपण पण गाणे म्हणतो, तवाचे गाणे वेगळे भाऊ,
आताचे गाणे वेगळे. ही पाळण्याला ते दोरखंड बांधी ती, एका हातात मोबाईल एका हातात टीव्ही बघती. यू हाड आणतात ते लेकरू मोठं झालं की जे हाड करतो. देवाचे गाणे देती म्हणा सोडून बरं थापटायला लागले. काऊ काऊ य चिव चिव य. अगं देवाचं काहीतरी म्हण ना तू. काऊ काऊ य चिव चिव य. हा देवाचा एखादा अभंग म्हणा. काय म्हणायचे बाबा? हाड हा बघ कुत्रा आलंय, बघ कुत्रा आलंय. हा बघ माता मावल्या लहानपणापासून त्याला ते शिकित येतात, मग ते लेकरू येडं होऊन जातंय महाराज. म्हणून लक्षात ठेवा देवाचं काहीतरी कानावर पडलं पाहिजे. हे बघा तुम्हाला वाटत असताना आपलं म्हातारपण सुखात जावा एवढी एक दोन शब्द घेऊन जा कीर्तनात. आहे घरात म्हातारं माणूस असन तुमच्यासारखं यांच्यासारखं, तुम्ही म्हातारे नाहीत का काय त्यांच्याकडे गोड दाखवता का? तुम्ही लग्नाला आले आताशी? नाही नाही आता जवळजवळ तेच झालंय. तुमच्यासारखे पोरं लग्नाला आलेले, लग्नच व्हायला गेलेले करायचे. हा त्यांच्याकडे बोट दाखवता तुम्ही. हा बरं नाही आता तुम्हालाच विचारतो मी. आता जिथं टेकन तिथं टेकन. हा लग्न झालंय तुमचं? हा झालंय ना? हा ठीक आहे, काय हरकत नाही. नशिबाने तुम्ही ऐका. विठाला म्हाताऱ्या माणसानं काय करावं? आजी तुमच्यासारखेने सुद्धा हा तुम्ही रोज सकाळी याचे त्याचे दार हिंडायचे बंद करायचे. तुम्ही सुद्धा याचे त्याचा चहा प्यायचा बंद करायचा. काय करायचं? स्नान करता वेळेस आपल्या नाताला हातात धरायचं. ऐका त्याला बरोबर आंघोळ घालायची. त्याला देवाऱ्याच्या समोर बसायचं. बाळ्या ऐक रे, भगवान बाबाला एवढा त्रास झाला बाळ्या, एवढ्या त्रासातून भगवान बाबा पुढे आले. बाळ्या बघे भगवान बाबाचं चरित्र, तरी सुद्धा माझ्या भगवान बाबाला सगळं जग डोक्यावर घेऊन नाचतंय रे बाळ्या. त्या पोराला शिकवा. ऐका बाळ्या, ही बघ ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी. लई त्रास झाला रे बाळ्या ज्ञानोबारायला. एवढ्या त्रासातून ज्ञानोबाराय पुढे आले, समाजासाठी जीवन जगले बाळ्या. भजन केलं, कीर्तन केलं. आज सगळं जग बाळ्या ज्ञानोबारायला डोक्यावर घेऊन फिरतो. बाळ्या हे बघ तुकोबारायचा गाथा. बाळ्या तुकोबारायांनी सुद्धा लई त्रास सहन केला रे माझ्याचा. पण ऐक ना बाळ्या, तुकोबाराय वाईट कोणालाच बोलले नाहीत. तुकोबारायने गाथा लिहिला आपल्यासाठी. आज तुकोबाराय सुद्धा वैऱ्याचं सुद्धा कल्याण केलं तुकोबारायने. म्हणून तुकोबारायला सुद्धा सगळं जग डोक्यावर घेऊन हिंडतंय रे बाळ्या. हे जर संस्कार तुमच्या नातवाच्या डोक्यावर पडले, त्या संस्काराचा परिणाम झाला तुमचं म्हातारपण हे राजासारखं गेल्याशिवाय राहणार. हे डंगर त्याला म्हणते बिली पेतून तुला उचलून नदीत फेकून नाही का द्यावा. 80 वर्षाचे म्हातारे झाले महाराज, अजून गळ्यात माळी नाही. नाशिकला कीर्तनाला गेलो, 2 म्हातारे माझ्या पुढं. मी कीर्तनात एखादं वाक्य टाकलं, सगळे टाळ्या वाजायचे. ते दोघं आशू करायचो, इतकाली जीभ बाहेर काढायची. मला वाटायचं ह्या दोघालाच लय कळतंय का नाही. सगळं कीर्तन त्यांना बघून सांगितलं मी, अख्खं कीर्तन. म्हणलं बाकीच्याच काय घेणं देणं नाही, यांनाच लय कळतंय. हेच लय माझ्याकडे बघत तोंड वाच. आणि कीर्तन झाल्यावर चहा प्यायला गेलो. मी चहाचा फरका आणला, तिथं त्याने असंच केलं दोघांना. मग तर मग तोंडातला चहा बाहेर पडला महाराज. इतका घाबरून सुटलो मी. म्हणलं नेमकं झालंय काय याला? गावकऱ्या म्हणलं दाल में कुछ काला आहे. गावकऱ्याला म्हणलं हे मी नेमकं मिळ काय? ते म्हणले सगळी दाळच काळी. म्हणले दाल में कुछ काला आहे नाही. ते दोघं पहिले तमाशगीर होते, तमाशात पुढंच बसायचे. म्हणले बाई नाचताना पाहिले का तवा असं करायचे. तवापासून सवय लागली, ती अजून गेली नाही. आणि हा बाग इकून तिकून म्हणलं बाबा जी अरे, ते म्हणले आत्ताच जेवलं. उठलं म्हातार, माझ्या जवळ आलं. ते जेव्हा बोलायला सुरू केलं अर्ध्या तासाने मला म्हणलं माळ घालायची, मला माळ घालायची. 80व्या वर्षी कशाला माळ घालता? म्हणलं छे छे, चावानाच गेला आता. भाऊजी आता म्हणलं नाही चावल्यावर माळ घालता का? हा नाही चावल्यावर हा बाजूला. तुमचा काय परमार्थ कामाचं इथं तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात. हा बाजूला. इकडून तिकडून त्याला बाजूला काढलं तर दुसरा आला. मला पण माळ घाला वाटते. म्हणलं तुम्हाला चावत नाही काय? मला चावतं पण पोरच आणून द्या ना.
अरे बोचऱ्या म्हणलं कशाला माळ घालतो आता तू त्या गावऱ्या पुढं गेल्या आणि आता माळ घालायला निघला तू हा बरं यांचं असं आहे परमार्थ करायच्या का टायमात परमार्थ करणार नाहीत नामस्मरण करणार नाहीत दिवसभर घरातले तरुण लेकरं तरुण सून रानात कामं करून थकत येतं दमत येत यांचा झोपायचा टाइम आणि त्या म्हाताऱ्याचा फुल झोपीतून उठायचा टाइम 11ला उठत आहे यांना डोळा लागायचा टाइम ते कडी वाजत आहे कल्ली लावली का कल्ली लावली अरे तुला काय करायचंय कडी लावून नाही तर उघड ठेवू हा इकडं देवाचं नाव घे ना तू हा आणि हे कावा असे म्हातारे माणसं घरच्या जले मुळा उठत एक म्हातारा असंच मरायच्या ठिकाणी टेकलं बा मरायच्या ठिकाणी निस्ता एक शब्द बोलायचं पोराला वासुकेसू वासुकेसू काय म्हणायचं पोरा वासुकेसू वासुकेसू आता त्यो ग्रामपंचायतचा ती सरपंच होता एकदा जिल्हा परिषद होता त्यो मग पोरायला वाटलं म्हाताऱ्यानी वासू केसू म्हणजे वाड्यात कुठंतरी सोनं ठेवलंय हे म्हाताऱ्याला सांगायचं वासू केसू एवढंच म्हणायचं आणि म्हातारं बसलं ना ग पुन्हा बोलानाच काही आता म्हणले म्हाताऱ्याला जर तसं मरून द्यावा जर 10 किलो सोनं लपून ठेवलेलं असलं तर जाईन ना तसंच म्हातारं उचललं पुण्याला दवाखान्यात नेलं डॉक्टरला म्हणले डॉक्टर 2 शब्द का होईना म्हातारं बोललं पाहिजे बा असं काहीतरी करा डॉक्टर म्हणले हे बघा 20 लाख रुपयाला एक इंजेक्शन आहे त्या इंजेक्शनात म्हातारं फक्त 2च शब्द बोलन 3रा शब्द बोलणार नाही 2च शब्द बोलन हे 4 लेकर होते म्हाताऱ्याचे चला म्हणले 5-5 लाख करू म्हणले अरे 10 किलो सोनं भेटल्यावर काय रे म्हणले हा 2-4 पिढ्या बसून खात्या ना हे एक तर जिल्हा परिषद सदस्य होता म्हणला लय लुटिल्याला असं येणी लोकाला हा हे म्हाताऱ्याने हे असं मरतय म्हणलं येणी काय कमी लोकांचा तळतळाट घेतलेला नाही म्हणले काय करा डॉक्टर द्या 20 लाखाचं इंजेक्शन 5-5 लाख रुपये आम्ही देतो म्हणले 20 लाख रुपये डॉक्टरला मोजून दिले डॉक्टरनी इंजेक्शन दिलं आणि सगळं घर कानटाव करून म्हाताऱ्याकडे बघत होतं काय बोलतय म्हातारं कुठं लपून ठोलय ग थोडं कुठं लपून ठोलय म्हातारं बोललं 2च शब्द अरे कालच्या धरून बोंबलतोय ना वासरू केरसुनी खातय वासरू केरसुनी खातय वासू केसू आणि बसलं गप म्हातारं अहो कशाचं काय पोरं म्हणले आता म्हातारं इथं सोडू आपण यांनी जाता जाता सुद्धा 20 लाखाला टाकलंय अरे वासू केसू अगोदर सांगायचं ना वासरू केरसुनी खातय आम्हाला वाटलं वाड्यात कुठं तरी सोनं ठेवलंय हा वासू केसू म्हणून लक्षात ठेवा अहो दशरथ राजाचा एक केस पिकला अख्खं राज्य लेकराच्या हवली करून दिलं हे म्हातारं मासनात नेल्यावर करदोड्याच्या ते चाव्या कापून घ्यावा लागतात पण हे परमार्थ कामाचा नाही लक्षात ठेवा काय विषय चालला होता माझा सज्जन लोकाला आनंद झाला हा सगळ्या गोकुळामध्ये गुढ्या तोरण उभारले गेले आणि खऱ्या अर्थानं सगळ्या गवळींना आनंद झाला भगवान परमात्मा हळूहळू मोठे होत चालले गुडघ्यानं रांगत चालले कोणत्या गुडघ्यानं गुडघ्याने रांगत रंगनाथ रंगनी रंगनाथ गोम्या देखीला रंगनी रंगनाथ रंगनी रंगनाथ गोम्या देखीला पैसा कृष्णाची अमत येणे येणे व श्रीरंग नवनीत माझी बघिले तळवे तळहात टेकीत रंगनी रंगनाथ गोम्या देखीला खऱ्या अर्थानं डाव्या गुडघ्यानं भगवान परमात्मा रांगायला लागले हळूहळू मोठे झाले अनेक लीला केल्या गोकुळामध्ये अनेक लीला केल्या लक्षात घ्या भगवान परमात्मा सगळ्या सौंगड्याला घेऊन यमुनाच्या काठावर खेळायला जाऊ लागले कशासाठी आनंद घेण्यासाठी सगळे सौंगडी असे लुकडे दिसायला लागले भगवान परमात्मा म्हणले का रे तुमची तर गायी नाहीत ना गायी नाहीत का सगळे सौंगडी म्हणले हे कृष्णा अरे आमची तर गायी आहेत पण लक्षात ठेव देवा आमची तर गायी आहेत पण ताक दही डेअरीला आणि चटणी भाकर ढेरीला त्याच्यामुळे आमच्या तब्येती असे आहेत मग लक्षात ठेवा काल्याच्या कीर्तनात वाच्यार्थ आणि भावार्थ वेगळा ठेवायचा भगवंतानं चोरी केली
मग कशाची केली? चित्तासह लोण्याची चोरी केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. लक्षात ठेवा, चित्तासह लोण्याची चोरी केली देवानं. बर, चोरी का? असं यमुनेवर खेळायला जाताना एक अशीच गवळण म्हातारी बसलेली दारावर आणि कृष्णाकडे बघून सांगायची, हे बघ कृष्णा, आला का टंगडच मोडीन. कृष्ण म्हणला, तो यासारख्या अनेक वाटा लावले तर लावायचे तर तो काय टंगड मोडीणार आहे. हा, आणि एक दिवस ती गवळण आंघोळीला गेली यमुनेवर आणि सुनबाईला सांगितलं, हे बघ सुनबाई, तो येईन, त्याला लक्ष ठेव बाग. सुनबाई घरातून सगळे सवंगडी गेले. पोटभर दही दूध लोणी खाल्लं. त्या सुनबाईच्या तोंडाला गालाला लावलं, गेले पळून. सासूबाई आली, तो आई बापाने हे शिकलं का म्हणली. त्या कृष्णावर नाव घालती आणि तो आज दही दूध लोणी खाल्लं. हे म्हणली, सासूबाई मी नाही खाल्लं. अगं तो तोंड सांगताय आरशात बघ म्हणली. हा, अशा खोड्या केल्या. त्या सुनबाईला एका हातात धरलं, कृष्णाला एका हातात धरलं. यशोदा मातेकडे चालल्या. यशोदा मातेकडे गेली तोपर्यंत भगवंतानं स्वतःचाच गालगुसा घेतला, गालातून रक्त बाहेर पाडलं आणि यशोदा मातेच्या समोर उभा राहिल्याच्या नंतर ती सासूबाई भांडायच्या अगोदर यशोदा माता म्हणली, तुमच्या पोटी पाटी काही लेकरच नाहीत का? ही सासूबाई म्हणली, आता काय झालं? मला बोलायच्या अगोदरच ही बोलली, अगा माझ्या लेकराचा गालगुसा घेतलास, रक्त यायला लागलंय गालातून. त्या सासूबाईने पाहिलं, मी तर याला हात लावला नाही. चिंगाट पळाली घरी, ते थांबली नाही, पुन्हा वाटे गेली नाही देवाच्या. आणि खऱ्या अर्थानं अशा खोड्या करत करत खोड्या करत करत भगवान परमात्मा मोठे झाले. शेवटी खोड्या करता करता सगळे गोकुळातले लोक कृष्णाच्या त्रासानं वैतागले महाराज. यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे कावे, गोकुळी राहावे कावे, राहावे कावे, गोकुळी राहावे गावे, गोकुळी राहावे गावे. ए यशोदे, सांग आता आम्ही गोकुळात राहायचं का जायचं ग? लय त्रास द्यायला लागला तुझा कृष्णा, लय त्रास द्यायला. भगवंताचं चरित्र हे महाराज, समुद्राची शाही केली ना आकाशाचा कागद केला. संपणार आहे का महाराज ते चरित्र? पण कुठंतरी संप्रदायाचा नियम असतो, म्हणून भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा असतो. लक्षात घ्या. शेवटी यशोदा मातेनं नंदराजानं ठरवलं आपलं लेकरू शाळेत घालायचं, इंग्लिश मीडियम मध्ये. बरोबर का मला ना? त्यावेळेची शाळा म्हणजे काय? गाई वळायला जाणं. गोधने गोधने चालवया जातो शारंग पाणी, चालवया जातो शारंग पाणी. गोधने गोधने सारावया जातो सारंग पाणी. हा, आणि खऱ्या अर्थानं नंद राज्याच्या घरी किती लाख गायी होत्या? जरशा गायी किती लाख होत्या? 9 लाख गायी आणि शुद्ध गावरान गायी. हा, लक्षात घ्या. 9 लाख गायीकडे पाठवलं भगवान श्रीकृष्णाला पाठवलं आणि खऱ्या अर्थानं सगळे सवंगडी त्या गायी चारायला जायले. कुठं? यमुनेच्या काठावर. यमुनेच्या काठावर गायी चारता चारता अनेक खेळ खेळायचे. त्या खेळामध्ये कोणते कोणते खेळ असायचे? दांडू पोरा केळ विटे दांडू, केळ विटे दांडू पोरा केळ विटे दांडू. पाथर्डीचे सभापती गोकुळ भाऊ दौंड आपल्या कार्यक्रमात भाऊंची सुद्धा उपस्थिती लागली. हे आपल्यावर असणारं प्रेम आहे भाऊचं, बरं का? हा, नाहीतर कसं आहे, भाऊ कीर्तनाला उपस्थित राहिलात, गावकऱ्यावरचं तुमचं प्रेम दाखवलं, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. सगळे सवंगडी
यमुना मातीवर खेळता खेळता काही सवंगडी म्हणू लागले, अरे देवा आता भूक लागली, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. बरोबर का? हा, काय खेळायाचे सुख देवा, आता खेळून खेळून भूक लागली रे देवा. लक्षात घ्या, काय त्या सवंगड्याचं महाराज भाग्य असेल, साक्षात भगवान परमात्म्या बरोबर खेळायला मिळत होतं. ज्ञानोबारायांनी सुद्धा एका बोबड्या गवळणीतून वर्णन केलं महाराज. काय जो आनंद गवळणीला भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यात मिळाला ना, तोच आनंद मला निवृत्तीनाथ दादाच्या सानिध्यात मिळाला. एकदा सगळेजण हात वर करा. कमीत कमी 50 लाख 1 कोटी लोक आपली ही गवळण बोलते. आता बोबडी गवळण आहे. माझ्या बरोबर एक आवाजात टाळी वाजली पाहिजे. हा, काय करता डीजेला महाराज? अशी आपण गवळण साजरी करू. हा, एक एक शाबास. काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. काळी जात होते यमुना पाण्या मध्ये भेटला सावला, दैवल तोपी मैल पुच्छाची, खांद्यावली कांबला. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. चालू ए त्याने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता घसरून पलली, दैवलाची कागल फुटली. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. माझे बुलगे फुटले, मग मी ललत बथले, तिकून आले शालंग पाणी, मला पोताशी दलिले. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, बाई, काय सांगू तुझे. हे मला पोताशी दलिले, माझे समाधान केले, निवृत्तीनाथाच्या कृपे ते सुख ज्ञानदेवा लाभले. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. खऱ्या अर्थानं हे सुख कुणाच्या संगतीत आहे तर संतांच्या संगतीत आहे. लक्षात ठेवा, विशेष हा लाभ संतासंगे, आणि तोच काला आपल्याला खायचा आहे. आज महिला मंडळी, हा काला वरच्या देवाच्या नशिबात सुद्धा नाही. फक्त तुम्ही घरी बांधून ग थोडे घेऊन जाऊ नका, तिकडं मुंग्या लागत आता. म्हणून लक्षात ठेवा, आनंदानं हा सर्वांनी काला साजरा करायचा. भाऊ आता ऐका, जाता जाता दही हंडी फोडल्याच्या नंतर गावात जर कोणाचं वैर असेल, मी सांगितलं भाऊ जग जिंकायला काय लागतंय, तुम्ही येण्याच्या अगोदर काहीच नाही. या काल्यातल्या या प्रसारातल्या अशा मूठभर लाया घ्या, आणि आपला वैरी असेल, आपला दुश्मन असेल, अगोदर त्या दुश्मनाच्या तोंडात 2 घास घाला. तो दुश्मन तुमच्या पायावर डोकं टेकवल्याशिवाय राहणार नाही. प्रेमानं जग जिंकता येतं, विरोधानं माणसाला सुई सुद्धा लुटता येत नाही. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वरती हात करा सगळेजण, आपण भजन घेऊया. सेवेला पूर्ण विराम देऊ. हा, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. सगळ्या गवळणी काय करत होत्या? सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. आनंदानं नाचत होत्या, आणि खऱ्या अर्थानं सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला. सगळ्यांनी शिदोरे एकत्र केल्या आणि काला झाला. खऱ्या अर्थानं तुकोबराया सुद्धा म्हणतात, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातले दोष जर नाहीसे व्हावे असं वाटत असेल, कामने हरिती दोष
दोष माणसाचे नाहीसे होतात आणि खऱ्या अर्थानं भगवंत साक्षात हे शरीर आपलं स्वीकारतो. कधी? जीवनातलं पाप गेल्याच्या नंतर, दोष गेल्याच्या नंतर. चला, झालेली सेवा वामन भाऊ महाराज, भगवान बाबा, नारायण बाबा, सद्गुरू कानिपनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. आणि पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त तरुण मंडळी, मडीकर ग्रामस्थ आणि आमच्या हरिभक्त परायण आदिनाथ भाऊ यांच्या संपर्कामुळे येण्याचा योग लाभला. आणि सगळ्यांचं हे प्रेम पाहून खऱ्या अर्थानं डोळे भरून आले. भाऊ, असं शेवटपर्यंत प्रेम राहावं ही मी कानिपनाथाच्या चरणी प्रार्थना करतो.